पैसे
साचे राजाचे हळदी टाइम संपला उद्या पका हाशविल दादावे आणि मंडळाचे अध्यक्ष विजय लोकर साहेबांना विनंती करतोय की आपण जगदीश पाटील यांचा सन्मान करावा सन्मान करावा। आगरी युवा प्रतिष्ठान पनवेल यांनी अतिशय मेहनत घेऊन हा एक सोहळाच इथे भरवला आहे ना। खरोखरच विजय भाऊ उलवेकर तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा मित्रमंडळ खरोखर त्यांनी एक जत्राच भरवली आहे खऱ्या अर्थाने आणि हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे। त्यांच्या कारकिर्दीस हा जगदीश पाटील त्यांच्या कार्याला सलाम करून त्यांचं पुढे याहूनही सुंदर असं महोत्सव हो हीच मी साईचरणी प्रार्थना करतो। कारण परवापासून मी पदयात्रेत शिर्डीला चाललोय पदयात्री आणि खरोखरच तुम्हा सर्वांसाठी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात दुःखाची चाहूल कधीच न येऊ ती साईंसाठी मी हे करेन प्रार्थना करेन। आणि खरोखरच आगरी बांधव हा सगळीकडे लपलेला आहे। हे असे महोत्सव होत जातील तर खऱ्या अर्थाने आगरी माणसं किती आपल्या याच्यात अधिकारी आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, आमच्यासारखे गायक आहेत, ते पुढे येतील आणि खरोखरच एक सर्वांना चालना मिळेल असं मला वाटतंय। आणि खरोखरच मला सांगावं असं वाटतंय की जसं आपण एखादा मराठी माणूस भेटला तर जय महाराष्ट्र बोलतोय, एखादा जय भीमवाला दुसऱ्याला जय भीमवाल्याला भेटला तर बोलतो जय भीम, तसंच आपल्या आगऱ्यांनी मी आगरी आहे तसं तुम्ही पण समोरचा आगरी असेल तर मला जय आगरी असं मिळून हस्तांदोलन केलं तर मला अधिक बरं वाटेल। हाच माझा संदेश आहे तुम्हा सर्वांसाठी। कारण जय आगरी हे आगऱ्यांचं एक बौद्ध वाक्य म्हणजे घोषवाक्यच झालं पाहिजे। एवढं बोलून मी माझी रजा घेतो आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो। तसेच माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याला सोडून गेले, त्यांचंही दुःख माझ्या हृदयात आहे आणि आपल्या सर्वांच्या हृदयात आहे। त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो अशीच आशा बाळगून आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कुठेतरी पब्लिक कमी दिसली या ठिकाणी काय आवाहन कराल पब्लिकला? सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्याचं हे युवा पिढीने एक चांगलं मार्गदर्शक पर असा महोत्सव भरवलं जात आहे आणि खरोखरच युवा पिढीने लपून न राहता आपला वेळ एक ना एक दिवस महोत्सवासाठी दिला पाहिजे। म्हणजे आपला समाज हा जो लपलेला आहे तो पुढे येईल आणि आपल्या समाजाला चालना मिळेल। आपल्या ह्या आगरी समाजाच्या ज्या आगरी चालीरीतीतली परंपरेची जी गाणी आहेत ती आज लोप पावत चाललेली आहेत आणि समाजासमोर आपल्या रसिकांसमोर आपल्या सगळ्या आगरी समाजाचं दर्शन म्हणजे ज्या आगरी समाजाची जी गाणी आहेत ती सगळी गाणी आज आपल्या ह्या आगरी महोत्सवामध्ये त्यांना आगरी भाषेतून आपण सादर करण्याची संधी जी आपण दिलेली आहे आपल्या सर्व कलावंतांना। तर हे सगळे आगरी समाजाचे कलावंत आहेत। यापुढे तुम्ही आगरी समाजामध्ये ज्या पण गोष्टी आहेत ज्या गायन क्षेत्रातल्या संगीत क्षेत्रातल्या जी गाणी पूर्वी फेऱ्यांची गाणी फू बाय फू जे अशी गाणी असायची पूर्वी महिलांची गाणी हे सर्व आज तुम्ही ह्या आगरी समाजाच्या ह्या महोत्सवातून आज ही सगळी सादर करण्याची संधी प्रत्येकाला मिळाला तशी हवी होती। आज पहिलंच वर्ष आपलं आहे। मला वाटतं एवढं सांगू इच्छितो की आगरी युवा प्रतिष्ठाननी पुढे सगळ्यांना संधी द्यावी। सगळे आपले जेवढे आगरी समाजामध्ये ज्या प्रकारची गाणी आहेत मग ती महिलांची असतील पुरुषांची असतील सगळी जुनी पुराणी गाणी आहेत ती आज नष्ट पावत चाललेली आहेत। ती पुढे यांना उजाळा मिळावा आणि यापुढे सर्व या रसिक जे आज ऐकायला जमलेले आहेत बसलेले आहेत यामध्ये सुद्धा काही कलावंत असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी या स्टेजवर त्यांना सुद्धा संधी मिळावी या आगरी युवासनाला एक विनंती आहे आणि असेच कार्यक्रम त्यांनी राबवावे यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत। धन्यवाद। आज संध्याकाळपासून आमदार साहेब प्रशांत ठाकूर येऊन गेले, त्यांचे सर्व कार्यकर्ते तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थिती लावली।
तर पहिल्या 2 दिवस आम्हाला थोडासा त्रास जाणवला, कारण पहिल्यांदाच कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तर त्याच्यातून काही बऱ्याच गोष्टी आम्ही सुधारत, आम्ही मुलांना नवीन कुणाला कुठली जागा, कुणाला कुठलं ठिकाण द्यायचं हे पूर्ण ठरवलं. आता आम्हाला असं वाटतं आहे का आम्ही या कार्यक्रमामध्ये सक्सेस होतो आहे, कारण मुख्य म्हणजे श्रोत्यांची साथ आम्हाला भेटते. पूर्ण पब्लिकने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सर्व आगरी जनतेचे मी मनस्वी आभारी आहे. पब्लिक आपल्याला सपोर्ट करते, चांगलं पब्लिक देते, अजून काय आव्हान मी सर्व जनतेला आवाहन करतो की अजून उद्या आणि परवा 2 दिवस आपला कार्यक्रम चालणार आहे. तर असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ही नम्र विनंती. धन्यवाद.